नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपली आजची कथा आहे एका वयस्कर आजी आजोबांची. आजी आजोबांचा एकुलता एक मुलगा बाहेरगावी होता. तो बाहेरगावी आणि त्याची बायको आईवडिलांची काळजी करण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळच ठेवली होती. पण जेव्हा त्याने आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची बायकोकडून होणारी हालत पाहिली आणि तेव्हा त्याला खूपच राग आला. आणि तेव्हा त्याने आपल्या बायकोची अशी काही हालत केली की राजेशने घरी येऊन आईवडिलांची अशी अवस्था पाहिली तेव्हा त्याला धक्का बसला. किटी पार्टीतून परतलेल्या पत्नीला त्याने जोरदार कानाखाली दिली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांशी असे वागण्याची? हे घर त्यांच्या मुलाचे आहे. तुझ्यासोबत हुंडा म्हणून आणलेले नाही. राजेश रेखावर ओरडत म्हणाला, मला वाटलं होतं की तू काही दिवसातच माझ्या आईवडिलांचा तुझ्या आईवडिलांसारखा आदर करशील, कारण प्रत्येक नात्याला समजायला वेळ लागतो. पण तू तर माझ्या पश्चात माझ्या आईवडिलांची अवस्था नोकरांपेक्षाही वाईट केलीस. तू त्यांच्या प्रत्येक खाण्यापिण्याचा हिशोब मागितला, त्यांचा वेळोवेळी अपमान केलास. ते त्यांच्या मुलाची कमाई खातात, तुझ्या बापाची नाही, समजलीस? तू आत्ताच्या आत्ता तुझे सामान बांध आणि चालती हो इथून. राजेश खूप रागात म्हणाला. राजेश त्याच्या आईवडिलांची हात जोडून माफी मागू लागला आणि तो दिवस आठवू लागला जेव्हा तो त्याच्या आईवडिलांना त्याच्यासोबत शहरात घेऊन आला होता. एक दिवस आईची तब्येत जरा जास्तच खराब झाली होती. त्याच्या आईला हार्ट अटॅक आला होता. तेव्हा शेजारच्यांच्या मदतीने वडिलांनी आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांनी आईच्या उपचारासाठी खूप मोठी रक्कम मागितली होती. तेव्हा वडिलांकडे इतके पैसे नव्हते की ते डॉक्टरांची संपूर्ण फी जमा करू शकतील आणि आईचे उपचार सुरू करू शकतील. त्यांनी त्यांचा मुलगा राजेशला फोन केला. हॅलो बाळा, राजेश, मी पप्पा बोलत आहे. तुझ्या आईला हार्ट अटॅक आला आहे. हे ऐकून राजेश सुन्न झाला होता आणि भाऊक होऊन म्हणाला, कसं, केव्हा आला पप्पा? आणि तुम्ही मला का कसं नाही कळवले? बाळा, सकाळीच आला आहे. तू काही पैसे पाठवून दे. डॉक्टरांनी पूर्ण 1,00,000 रुपये मागितले आहेत. राजेश ओल्या डोळ्यांनीच म्हणाला, हे तुम्ही काय बोलत आहात पप्पा? तुम्ही अशा अवस्थेत तिथे एकटे आहात आणि मी इथे नाही. पप्पा, तुम्ही डॉक्टरांना उपचार सुरू करायला सांगा. मी लगेचच पोहोचतो तिथे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. आई लवकरच बरी होईल. राजेश घाबरून पटकन घरी आला. त्याच्या बायकोला म्हणाला, आपल्याला आत्ताच्या आत्ता वडिलांकडे जायचे आहे. आईला हार्ट अटॅक आला आहे. रेखा राजेशच्या हातात हात घालून म्हणाली, अरे राजेश, तू तर माझा संपूर्ण मूड खराब केलास. तुला माहिती आहे ना की आज माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपल्याला आज तिथे जायचे आहे. त्यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे. तू कुठेही जायचे नाही, तुला माझ्यासोबत यायचे आहे. आणि राजेश, तू तुझ्या आईची काळजी का करत आहेस आता? या वयात अशा आजारांना सामोरे जावेच लागते. राजेशने स्वतःचा हात झटकला आणि म्हणाला की तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तिकडे माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तुला पार्टीला जायचे आहे. तुला यायचे नसेल तर तू नको येऊ. पण मी माझ्या वडिलांना अशा अवस्थेत एकट्यांना सोडणार नाही, समजलीस? राजेशने पटकन फ्लाईट पकडली आणि सरळ हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आपल्या वडिलांना दुरून पाहूनच पळत जाऊन त्यांना मिठी मारली. वडील ही मुलाला पाहून रडू लागले आणि म्हणाले की बघ बाळा, तुझ्या आईची काय अवस्था झाली आहे.
पप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि रडूही नका. मी आलो आहे ना. आता सगळे काही ठीक होईल. राजेशने आपल्या वडिलांचे अश्रू पुसले आणि त्यांना एका खुर्चीवर बसवले. राजेश त्यांच्या वडिलांचा हातात घेऊन म्हणाला, तुम्ही इथे फक्त बसा आणि देवाची प्रार्थना करा. मी आता येतो. म्हणून जाऊन सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना भेटला. डॉक्टर साहेब, कितीही पैसे लागले तरी मी द्यायला तयार आहे, पण माझ्या आईला काहीच व्हायला नको. डॉक्टरांनी राजेशला दिलासा दिला. राजेशजी, तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि आमचे पूर्ण प्रयत्न करू तुमच्या आईला वाचवण्यासाठी, असे बोलून डॉक्टर साहेबांनी मेघाजी यांच्यावर उपचार सुरू केले. काही दिवसांतच मेघाजी पूर्णपणे बऱ्या झाल्या. राजेश आपल्या आईला हॉस्पिटलमधून वडिलांच्या घरी घेऊन आला आणि काही दिवस राजेशने तिथेच राहून त्यांची सेवा केली. पण कामामुळे त्याला फोनवर फोन येत होते. तेव्हा शांतारामजी आपल्या मुलाला म्हणाले की, बाळा, आता तुझी आई पूर्ण बरी झाली आहे. आता फक्त तिला गुडघेदुखीचा त्रास आहे आणि तो वयामानानुसार होतोच. आपण त्याला काहीच करू शकत नाही. त्यामुळे तू आता पुन्हा तुझ्या कामावर रुजू हो. राजेशने तेव्हा होकारार्थी मान हलवली आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या हातात 2 बॅगा पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अरे बाळा, या बॅगेत काय आहे? काही महत्त्वाचे सामान आहे का? तर राजेश म्हणाला की, नाही पप्पा, या बॅगेमध्ये तुमचे सामान आहे. तुम्ही दोघेही माझ्यासोबत शहरात येणार आहात. नाही बाळा, आम्ही इथेच ठीक आहोत. फक्त तू आम्हाला इथे भेटायला येत जा. आमच्यासाठी तेच पुरेसे आहे. तुला तर माहितीच आहे ना की सुनबाईला आम्ही जास्त आवडत नाही. बोलता बोलता शांतारामजी भावूक झाले. पप्पा, तुम्ही त्याची काळजी करू नका. ते सगळं मी सांभाळून घेईन. पण आता मी तुम्हा दोघांना एकांतात नाही सोडणार. मुलाच्या हट्टापायी शांतारामजी आणि मेघाजी दोघेही मुलासोबत शहरात निघून गेले. आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या घरी आलेले पाहून रेखाचा चेहरा रागाने लाल झाला होता. मेघाजी यांची पाऊल त्यांच्या मुलाच्या घरात पुढे पडतच नव्हते. तेव्हा राजेश त्यांच्या आईवडिलांना हसतच धीर देत म्हणाला की, आई पप्पा, हे घर तुमचेच आहे. तुम्ही बिनधास्त आणि पूर्ण या अधिकाराने या घरात या. असे म्हणत राजेशने आपल्या आईवडिलांचा हात पकडून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत जाताच खोलीला पाहून दोघेही भावूक झाले. पप्पा, मम्मी, जेव्हा हे घर विकत घेतले होते तेव्हाच तुमची खोली तुमच्या दोघांच्या हिशोबाने सेट करून घेतली होती. मुलाचे आपल्याप्रती असलेले प्रेम पाहून दोघांनीही त्याला प्रेमाने मिठी मारली आणि खूप आशीर्वाद दिला. पप्पा, तुम्ही दोघे इथे आराम करा. मी तुमच्याकरिता चहा नाश्त्याचा बंदोबस्त करून येतो. म्हणून राजेश त्याच्या आईवडिलांना त्यांच्या खोली सोडून जसा बाहेर आला, रेखा त्याचा हात खेचत त्याला त्यांच्या खोलीत घेऊन गेली. तुझे डोके तर खराब झाले नाही ना? तुला कोणी सांगितलं होतं ह्या म्हाताऱ्यांना घरी घेऊन यायला? रेखा, तू तुझे तोंड सांभाळून बोल. ते माझे आईवडील आहेत आणि तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही. मी एकटाच पुरेसा आहे त्यांची काळजी घ्यायला. मी माझ्या आईवडिलांची चांगल्या प्रकारे काळजी घेईन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास होता कामा नये, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. राजेशने त्याच्या आईवडिलांची देखभाल करण्यासाठी एक मेड कामावर ठेवून घेतली. राजेशचे आईवडील राजेशसोबत खूप खुश होते. पण रेखा नेहमी त्यांना पाहून काहीतरी बडबड करायची. एक दिवस राजेशला एका मीटिंगसाठी शहरातून बाहेर काही दिवसांकरिता जायचे होते. राजेशने मेडला बजावून सांगितले होते की मी गेल्यानंतर माझ्या आईवडिलांना कोणताही त्रास झालेला मला चालणार नाही. राजेश बाळा, तू काय इतकी काळजी करतोस?
तो आमची अजिबात काळजी करू नकोस आणि बिंदास तुझ्या कामावर जा. मेघाजी यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या आणि राजेश त्यांच्या मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात निघून गेला. मुलगा बाहेर जाता सून रेखा तिच्या सासू सासऱ्यांना टोमणे मारून बोलू लागली की इथे येऊन पडून राहिले. इतकंही कळत नाही का की शहरात किती महागाई आहे. यांच्या येण्याने घरातील खर्च किती वाढला आहे. संपूर्ण घर मेडिकल बनवून ठेवले आहे. अरे माझ्या माहेरी तर या दोघांना कुणी नोकर म्हणूनही ठेवणार नाही. गावंढळ कुठले. ना ह्यांना राहण्याची अक्कल आहे ना खाण्यापिण्याची. सुनेचे टोमणे ऐकून दोघेही शांत बसून राहायचे. राजेश जाताच रेखाने जाणून बुजून तिच्या नोकरीला सुट्टी दिली आणि घरची सगळी कामे शांतारामजी यांच्याकडून करून घेऊ लागली होती. त्यांना सांगू लागली, बस झालं बाबा, जा आता उठा आणि थोडेफार हातपाय हलवा. बसून बसून जाम झाला तर पुढे जाऊन त्याचा तुम्हाला त्रास होईल. रेखा जरा रुबाबदार आवाजात म्हणाली, आई तुम्ही सुद्धा स्वयंपाकघरात मला थोडी मदत करत जा. सुनबाई तुला जी काही कामे सांगायची असतील ती मला सांग. पण मेघाकडून ही सर्व कामे होऊ शकणार नाहीत. हो मला माहीत आहे. तुम्ही इथे फक्त फुकटच्या भाकरी तोडायला आलेले आहात. काही कामे सांगितली की तुम्हाला बहाणे बरी सुचतात. रेखा तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाली की ह्या पिशवी घ्या आणि बाजारात जाऊन ताजा भाजीपाला घेऊन या आणि किचनमध्ये स्वच्छ धुवून ठेवून द्या. शांतारामजी यांनी पिशवी हातात घेतली आणि बाजारात भाजी आणायला निघून गेले आणि भाजी आणून किचनमध्ये ठेवून दिली. सुनबाई मी भाजी किचनमध्ये धुवून ठेवली आहे. सकाळी सकाळी भाजी आणण्यात आणि धुवून ठेवण्यात माझे हातपाय सुन्न झाले आहेत. 2 कप चहा बनवून दे बाळा. मी तुमची मोलकरीण नाही जे तुम्ही मला ऑर्डर देत आहात. भाजी आणून तुम्ही माझ्यावर उपकार नाही केलेत. इथे राहायचे असेल तर कामही करावेच लागेल. रेखा रागाने म्हणाली आणि स्वतःचा चहा घेऊन खोलीत निघून गेली. शांतारामजी यांनी स्वतः 2 कप चहा बनवला आणि स्वतःच्या खोलीत घेऊन गेले. हे पाहून मेघाजी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्यांनी सुनेचे सगळे बोलणे ऐकले होते. अगं मेघा, तू त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. हा चहा घे. आपला मुलगा आपल्यासोबत आहे तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही. मेघाजी यांनी अश्रू पुसले आणि चहा प्यायल्या. दुपारी किचनमध्ये जाऊन पाहिले तर सुनेने स्वयंपाकही केला नव्हता. पण शांतारामजी यांनी काहीच न बोलता स्वतः स्वयंपाक तयार केला आणि मेघाजी यांनी त्यांना जेवू घातले. कारण आता शांतारामजी यांच्या हातापायांमध्ये दुखू लागले होते. तितक्यात रेखा खोलीतून बाहेर आली आणि उलट त्यांच्यावरच रागाने ओरडत म्हणाली की तुम्हा लोकांना जराही लाज नाही वाटली. माझे संपूर्ण किचन खराब करून ठेवले. मला आत्ताच्या आत्ता संपूर्ण किचन साफ करून हवंय. जेव्हापासून आला आहात एकही काम व्यवस्थित केलेले नाही. शांतारामजी म्हणाले, बाळा तू चिंता करू नकोस. मी संपूर्ण किचन आणि भांडी साफ करून देईन. हे ऐकून रेखा तिथून तावातावाने निघून गेली. बिचारे शांतारामजी यांनी संपूर्ण किचन आणि भांडी साफ केली. दुपारचे जेवण उरले होते.
ते संध्याकाळी खाऊन झोपले. मुलगा रोज संध्याकाळी आई वडिलांची विचारपूस करण्यासाठी फोन करत असे होता. पण शांतारामजी यांनी मेघाजी यांनी त्यांच्या मुलाजवळ सुनेची कोणतीही तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनेने 200 रुपये देऊन भाजी आणायला सांगितले आणि संपूर्ण हिशोब एका कागदावर लिहून आणायला सांगितले. शांतारामजी गुपचूप हातात पिशवी घेऊन तेथून निघून गेले. भाजीवाल्याने शांतारामजी यांना पिशवी भरून दिली. शांतारामजी यांनी त्या भाजीवाल्याला एका कागदावर हिशोब लिहून द्यायला सांगितले. त्यांनीही हो म्हणत त्यांच्याकडील एका कागदावर भाजीचा हिशोब लिहून शांतारामजी यांच्याकडे दिला. शांतारामजी यांना वाटले की भाजीचा सगळा हिशोब लिहिला आहे तर सुनेला कसलीही शंकाही येणार नाही. कडाक्याच्या थंडीत शांतारामजी यांची भाजी आणता आणता हालत खराब झाली. रस्त्यात त्यांना एक चहाची टपरी दिसली तर त्यांनी तिथे थांबून 10 रुपयाचा चहा प्यायले आणि शेजारीच पेटलेल्या शेकोटीवर थोड्या वेळ आपला हात शेकून मग निघाले. थंडी इतकी होती की त्यांच्या हाताला भेगा पडल्या होत्या. ते कसेबसे घरी पोहोचले आणि भाजी स्वच्छ धुवून ठेवून दिली. पण रेखा तिच्या खोलीत बहुतेक झोपलेली होती. म्हणून त्यांनी स्वतः 2 कप चहा बनवला आणि त्यांच्या खोलीत घेऊन गेले. थोड्याच वेळात सुनेचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. मला वाटलंच होतं की तुम्ही नक्कीच चोरी करत आहात. भाजीच्या हिशोबातून उरलेले 10 रुपये कुठे आहेत? तुम्हाला इतकंही कळत नाही का? कोणतीही वस्तू घेण्याआधी परवानगी घ्यायची असते. कुठे आहेत उरलेले पैसे? शांतारामजी घाबरत म्हणाले की बाहेर खूप थंडी होती. हातपाय गार पडले होते म्हणून मी रस्त्यात 10 रुपये देऊन चहा प्यायलो. काय गरज होती? घरी येऊन ही चहा पिऊन शकले असते. घरी येईपर्यंत तुमचे हातपाय तुटले असते का? एक तर आमच्या डोक्यावर येऊन बसले आहात, वर तुमचा त्रास ही सहन करायचा. सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकून दोघांचेही डोळे पाणावले. पण मुलाच्या प्रेमाखातर सगळे काही सहन करत होते. आता शांतारामजी रोज स्वतःसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी चहा, नाश्ता आणि जेवण बनवत होते आणि स्वयंपाकघरातील भांडी देखील साफ करत होते. दुसऱ्या दिवशी सुनेची मैत्रीण तिला भेटायला घरी आली तेव्हा शांतारामजी मेघाजींसाठी लापशी बनवत होते. अरे सानू, तू का आलीस? तू मला फोन करायला हवा होतास. मी स्वतः आले असते तुला भेटायला. रेखा हडबडून तिच्या मैत्रिणीला म्हणाली. तर तिची मैत्रीण म्हणाली की का मी तुझ्या घरी येऊ शकत नाही का? अरे नाही, असे काही नाही. ठीक आहे, तू माझ्यासोबत माझ्या खोलीत चल. आपण दोघीही तिथे बसून बोलू. असे म्हणत रेखाने सानिकाचा हात धरला आणि तिला पटकन तिच्या खोलीत घेऊन गेली, जेणेकरून तिची नजर शांतारामजी यांच्यावर पडू नये. दोघीही एकमेकांशी बोलत असताना शांतारामजी तिथे पोहोचले. सुनबाई, मला तूप कुठे दिसत नाही. कुठे ठेवले आहेस? तुम्हाला मी किती वेळा सांगितले की माझ्या खोलीत येत जाऊ नका म्हणून. इतकेही कळत नाही का तुम्हाला? आता निघा इथून. रेखा शांतारामजींवर मोठ्याने ओरडली.
सानिकाने रेखाला विचारले, हा म्हातारा कोण आहे आणि मी त्याला याआधी ते कधीच पाहिले नाही. अरे काही नाही, तो आमचा नवीन नोकर आहे. तो नुकताच जॉईंट झाला आहे, त्यामुळे त्याला काही माहीत नाही की कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत. सुनेचे बोलणे ऐकून शांतारामजींचे डोळे ओले झाले. सुनेने मागून हाक मारली, ऐका, माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी पटकन 2 कप कॉफी बनवून आणा. शांतारामजींनी आपले अश्रू पुसले आणि कॉफी बनवून आपल्या सुनेच्या खोलीत घेऊन गेले आणि तेथून शांतपणे परत आले आणि आपल्या बायकोसाठी तूप नसलेली लापशी बनवून घेऊन गेले. मेघाजी म्हणाल्या की अहो काय झालं, सूनबाई कुणावर एवढी मोठ्याने ओरडत होती. शांतारामजी म्हणाले, अरे काही नाही, तू लापशी खा, नाहीतरी ती थंड होऊन जाईल. इतक्यात रेखा मोठ्याने ओरडत म्हणाली आणि म्हणाली की जर तुम्हाला कॉफी कशी बनवायची हे माहीत नव्हते तर सांगितले असते मला. माझ्या तोंडाची चव खराब झाली. काय झालं सुनबाई? मेघाजींनी आपल्या सुनेला प्रेमाने विचारले. तुम्ही तर गप्पच बसा. मी आता माझ्या मित्रांबरोबर बाहेर जात आहे. तिकडून आल्यानंतर बघतेच तुमच्याकडे. आणि हो, माझ्या येण्याआधी घर पूर्णपणे स्वच्छ पाहिजे मला. असे बोलून सून मैत्रिणींसोबत निघून गेली. सुनेचे बोलणे ऐकून मेघाजी रडू लागली. अरे मेघा, तू छोट्या छोट्या गोष्टींवर का रडत असतेस? आता जर मी घरचीच काम केली तर त्यात काय बिघडलं? आणि तूच तर सांगतेस की माणसाचे हातपाय सतत चालत राहायला हवे म्हणून, नाहीतर शरीर जाम होते आणि त्याशिवाय आणखी 100 आजारही तयार होतात. शांतारामजींनी मेघाजी यांचे अश्रू पुसले आणि त्यांना ब्लँकेटने पांघरून घालून विश्रांती घेण्यास सांगितले आणि ते स्वतः स्वयंपाकघरातील भांडे स्वच्छ करू लागले. थोड्या वेळाने आई बाबा कुठे आहेत, बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे म्हणून धावत राजेश आईबाबांच्या खोलीत गेला. आईच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, अरे आई, कशी आहेस आणि तुझी तब्येत आता कशी आहे? आपल्या मुलाला समोर पाहून मेघाजींचे डोळे भरून आले. आई बघ, मी तुझ्यासाठी दिल्लीहून काय आणले आहे. तुझ्यासाठी नवीन शाल आणि नवी जर्सी. आणि पप्पा कुठे आहेत? मी कधीपासून विचारत आहे, पण ते कुठे दिसत नाहीत. मेघाजींनी रडत रडत आपल्या मुलाला सर्व काही सांगितले. हे ऐकून राजेशच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर त्यांचे वडील स्वयंपाकघरात भांडी साफ करत होते. ते पाहून राजेशच्या डोळ्यातून पाणी आले. अरे बेटा, तू कधी आलास? पप्पा, माझे काम लवकर झाले म्हणून मी लगेचच तिथून निघालो. दरम्यान रेखाही घरी पोहोचली आणि राजेशला समोर पाहताच तिचे भान हरपले. अरे राजेश, तू तर 2 दिवसानंतर येणार होतास ना, मग इतक्या लवकर कसा? असे बोलून रेखा राजेशच्या जवळ येऊ लागली. तेव्हा राजेशने एक जोरदार थप्पड तिच्या गालावर मारली. तुझी हिंमत कशी झाली? माझ्या देवासमान आईवडिलांसोबत असे करण्याची? हे घर त्यांच्या मुलाचं आहे. तू तुझ्यासोबत हुंडा म्हणून नव्हते आणलेस. राजेश रेखावर रागाने ओरडत म्हणाला, मला वाटले की तू काही दिवसात तू माझ्या आईवडिलांना तुझ्या आईवडिलांप्रमाणे आदर करशील, कारण प्रत्येक नाते समजायला थोडा वेळ लागतो.
पण मी गेल्यानंतर तू माझ्या आईवडिलांची अवस्था तर नोकरांपेक्षाही वाईट केलीस. तू त्यांच्याकडून प्रत्येक पैशाचा हिशोब घेतलास, त्यांचा वेळोवेळी अपमान केलास. ते त्यांच्या मुलाची कमाई खातात, तुझ्या बापाची कमाई नाही खात. समजलीस? तू आत्ताच्या आत्ता तुझे सामान बांध आणि चालती हो. या घरात तुझ्यासाठी जागा नाही. राजेश खूप संतापला होता. रेखा राजेशच्या पाया पडून रडत माफी मागू लागते. राजेश, तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस? तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे ना? हो, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या आईवडिलांचा अपमान सहन करेन, तुझ्यासाठी त्यांना सोडून देईल. मला वाटलं होतं की एक ना एक दिवस तू माझ्या आईवडिलांना समजून घेशील, पण नाही. चूक माझीच आहे. तुझ्यासारखी स्त्री हसत्या खेळत्या घराला खराब करते. हे बघ, माझ्या आई बाबा अजूनही तुझ्या विरुद्ध एक शब्दही बोलत नाहीत, आणि तू माझ्या आईबाबांची अशी अवस्था नोकरांपेक्षाही वाईट केलीस. अरे, मला माझी स्वतःचीच लाज वाटत आहे. असे बोलून राजेश आपल्या आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. आई, मला माफ कर. आजच्या नंतर मी आहे तोपर्यंत तुम्हा दोघांना कोणतीही अडचण येणार नाही. रेखाही मेघाजींचे पाय धरून रडत रडत म्हणाली, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पैशाच्या अभिमानामुळे मी तुमच्यासोबत खूप वाईट वागली. मेघाजी म्हणाली, बेटा माफ कर आता सुनबाईला. आता कोणत्या घरात भांडण होत नाही. पण राजेशने तिचे ऐकले नाही आणि तिचा हात धरून तिला घराबाहेर हाकलून दिले. शांतारामजींनी राजेशला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राजेश त्यांना म्हणाला की नाही पप्पा, आज जर मी रेखाला माफ केले तर ज्या स्त्रिया आपल्या सासू सासऱ्यांसोबत वाईट वागतात त्यांना शिकवण कशी मिळेल? त्यामुळे अशा स्त्रियांना शिक्षाही मिळायलाच हवी. मित्र आणि प्रत्येक नवरा, मला असे वाटते की प्रत्येक नवऱ्याने जर असे वागले तर कोणत्याच सुनेची अशी हिंमत होणार नाही की आपल्या सासू सासऱ्यांसोबत वाईट वागण्याची. त्यामुळे मला असे वाटते की प्रत्येक मुलाने आपल्या बायकोसोबत असेच वागले तरच त्यांचा संसार सुखी आणि समाधानात होईल. धन्यवाद.